नमस्कार मित्रांनो, मुंबईकर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची फेवरेट अशी गोबी मंचुरियन। तर ही आपण घेतलेली आहे कांद्याची पात। ह्याच्यामध्ये आपण मिरे कुटून घेतलेले आहेत, काळी मिरे आहे, लसूण आणि जिंजर आणि अजून काय ऍड केलेलं आहे, मीठ ची आपण हे मिक्स केलेलं आहे आपण। ह्याच्यामध्ये आहे कापून घेतलेली चिरून घेतलेली मिरची, हा आहे कॉर्नफ्लॉवर 2 चमचे घेतले आहे ना। त्याच्यामध्ये आपण घेतलेले आहे कॅबेज घेतलेले आहे, हे विनेगरची बाटली आहे छोटीशी। त्याच्यामध्ये आपण कांदे किती घेतलेले आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत, चिरून घेतलेले आहेत आणि हे 2 वाट्या मैदा घेतलेले आहेत आणि हे कॅरेट घेतलेले आहे, 2 गाजर आहेत। हे सगळे आपण चिरून घेतलेल्या भाज्या आहेत आणि हे ग्रेव्ही मंचुरियन आपण करणार आहोत। ग्रेव्हीची पण डिश मी तुम्हाला ग्रेव्ही पण दाखवतो कशी बनते ती। फर्स्ट आपण ड्राय मंचुरियन बनवून घेणार आहोत। तर लेट्स मूव टू अनदर स्टेप। तर हीच गोबी मंचुरियन आपण घरच्या घरी कशी बनवू शकतो तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आपण परातीमध्ये मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये गाजर, कापलेले गाजर घेतलेले आहेत, कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे 2 चमचे, 2 मोठे चमचे, आपण घेतलेला आहे कोबी, गोबी मंचुरियन बनवताना आपल्याला पाणी ऍड नाही करायचं, राईट आहे। हा, हे चॉप केलेला मिरची आहे, हिरवी मिरची, ही आलं, लसूण आणि मीठ आहे मिक्सचर ह्याचं। तर आपण सेपरेट नाही घेतले आलं लसूण, ते थोडासा आपला महाराष्ट्रीयन टच लागला पाहिजे म्हणून ते सगळं आपण एकत्र करून घेतलेलं आहे। ही घेतलेली आहे कांद्याची पात आणि हे कांदे टाकलेले आहेत, कांदे चॉप केलेले कांदे, 2 कांदे आहेत, राईट। आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय। आता ह्याच्यामध्ये आहे विनेगरचं ऍड करायचं आपल्याला, 1 चमचा आपण विनेगर ऍड करून घेतलेलं आहे। हे आपण ऍड केलेले आहेत काळे मिरे, हे आपण ठेचून घेतलेले 1 चमच घेऊ शकतो आणि हे आपल्याला आता मिक्स करायचं आहे सगळं। आता डार्क सोया सॉस टाकणार आहोत त्याच्यामध्ये 1 चमचा, रेड चिली सॉस हा 1 चमचा रेड चिली सॉस ऍड केलाय। आता ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत ग्रीन चिली सॉस, तर घेतलेला आहे 1 चमच ग्रीन चिली सॉस। आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत। फेवरेट पार्ट मिक्सिंगचा, ह्याच्यामध्ये कोबीमध्ये जो पाण्याचा एसेन्स असतो तोच इनफ आहे। असं काहीतरी मळून घ्यायचं ज्याचे आपल्याला गोळे बनवता येणार आहेत, हे चांगल्यापैकी मळून घ्यायचं। ऑलमोस्ट आपला मिक्सचर झालेला आहे रेडी, मिक्स करून। किती कलरफुल वाटत आहे, ऑरेंज कलर आलेला आहे। हा, आता याचे आपण गोळे करून घ्यायचे, छानपैकी कलर आलेला आहे याचा। चांगलं याचं मिक्सचर मळून घ्यायचंय आणि ह्याचे आपल्याला बॉल्स सोडायचे आहेत, ह्याचे गोळे बनवून साईडला ठेवायचे। आता आपलं गोबी मंचुरियनचं जे मिक्सचर आहे ते तयार झालेलं आहे, एकदम असं तयार झालंय की ह्याचे आपण आता गोळे तोडू शकतो। तर हे असं दिसत आहे, गोळे तयार करून घ्यायचे। तर अजून त्याला गोल करायचं काय, ओके, ऑरेंज कलर आहे, ग्रीन कलर आहे, सगळ्या प्रकारचे कलर आहेत, आपले व्हेजिटेबल्स आहेत आणि हे लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांची फेवरेट आहे। आपलं गोबी मंचुरियनचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण थोडासा लाल कलर टाकलेला आहे कलर येण्यासाठी। तर आता ह्याच्या आपण नेक्स्ट स्टेप आहे, ह्याच्या आपण गोळे बनवायचे आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं, राईट। आता आपण फ्राय करायला तयार झालेलो आहोत। तर आपण हे गोबी मंचुरियन जे आहेत ते वडे काढून घेणार आहोत। वडे म्हणजे छोटे छोटे असतात ना, पकोडे, ते काढून घेणार आहोत
तर आपल्याला ऑइल एकदम गरम करायचंय आणि डीप फ्राय करायचे हे गोबी मंचुरियन. हे आपण हळूहळू सोडून द्यायचं. एकदम क्रिस्पी झालेले आहेत. आता आपले गोबी मंचुरियन तयार झालेले आहेत, ड्राय बॉल्स. तरी आपण सगळे काढून घेणार आहोत. तर आपण हे आता काढून घेणार आहोत पॅन मधून. वाव, काय छान झालेले आहेत. हे आता असं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. एकदम स्ट्रीट स्टाईल झालेलं आहे. आणि सर्वात मोठा फॅक्टर आहे की हे हायजीनिक वाटतं जरा खाण्यासाठी. घरी बनवलेली गोष्ट ही वेगळीच असते आणि आईच्या हातचं असतं ते वेगळंच असतं. आणि दुसरी बॅच टाकत आहोत. दुसरी बॅच. एका ह्याच्यामध्ये कढईवरती डिपेंड असतं. 8 ते 9 बॉल्स तरी बसतातच असे, म्हणजे पकोडे बोलू शकतो आपण. कढई मोठी आहे कारण की. आता हे बॅच पण आपण डीप फ्राय करून घ्यायची गोबी मंचुरियनची. वाव, एकदम क्रिस्पी झालेले आहेत होममेड गोबी मंचुरियन. आता आपण याच्यामध्ये ग्रेव्ही मंचुरियनचा सॉस तयार करून घेत आहोत. तर त्यासाठी आपण घेतलेले 2 चमचे तेल आणि हिरवी मिरची आता आपण ऍड करणार आहोत. आणि हा आहे लसूण चॉप केलेला. तेल एकदम गरम आहे. आता याच्यामध्ये आपण ग्रेव्ही मंचुरियनच्या करीमध्ये मोठा कांदा कापलेला आहे, तो टाकून द्यायचा. आणि हे आहे कॅप्सिकम, शिमला मिर्च ऍड करायची त्याच्यात. वाव, कलर भरपूर छान आलेला आहे. जर कोणाकडे पिवळी नाही तर रेड कॅप्सिकम असेल, हिरवी मिरची, ढोबळी मिरची असेल तर ते पण ती ऍड करू शकतात. आता हे फक्त सॉटे करून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे याच्यामध्ये. आणि आपले जे 3 मेन सॉस आहेत ते पण आपण ऍड करणार आहोत. ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस आहे, आणि हा आहे आपल्याकडे सोया सॉस. तर ते तुम्हाला दाखवतो. एक चमचा आपण ते सॉस ऍड करणार आहोत त्याच्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये टाकत आहोत 1 चमचा सॉल्ट. आणि आता याच्यामध्ये लाल मिरची पण ऍड करणार आहोत. आता याच्यामध्ये आपण 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची ऍड करणार आहोत कलर येण्यासाठी. हे सगळं चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा विनेगर ऍड करणार आहोत पटकन. येस, पटकन म्हटल्यावर आईने तसा सोडून दिला. तो ऑब्विसली किचन मध्ये जर बिझी असेल किचन तर अशा गोष्टी होतातच. हा, तो चमचा बारीक आहे. म्हणजे तसंच बोलतात ना की ज्याचा हात बसलेला असतो त्याला जमतं त्या गोष्टी. तर आता हे आपले 3 मेन इन्ग्रेडियंट्स आहेत सॉस, ते टाकणार आहोत. हे आहे ब्लॅक सोया सॉस, डार्क सोया सॉस. 1 चम्मच घेतलेले आहे आपण क्वांटिटी त्याची. हा आहे टोमॅटो केचप. हे आहे ग्रीन चिली सॉस. हे मिक्स करून घ्यायचं. आणि हा आहे रेड चिली सॉस, माय फेवरेट सॉस.
तर या सगळे इन्ग्रेडियंट्स आता हे एक जीव मिश्रण करून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यानंतर आपण टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवरचा जो त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवर जे आहे ते आपल्या ग्रेव्हीला घट्ट करण्याचं काम करतं. त्यासाठी आपण थोडंसं ना पाणी टाकणार आहोत. आपण पाणी टाकलेलं आहे. पाणी एकदम थोड्या अमाऊंट मध्ये टाकायचं. पाणी एकदम आपण थोड्या अमाऊंट मध्ये टाकायचं आणि शिजून द्यायचं पुन्हा. ही ग्रेव्ही आपली रेडी होते. ही आपली अशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे आणि एकदम ऑलमोस्ट घट्ट झालेली आहे. आता ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे ऑलमोस्ट. तर याच्यामध्ये आपण स्प्रिंग अनियन जे कांद्याची पात आहे ती टाकणार आहोत. आपण टाकणार आहोत स्प्रिंग अनियन्स, कांद्याची पात. ग्रेव्ही एकदम थिक झालेली आहे, मस्त असा टेस्ट आलेला आहे त्याला. तर आपण हे टाकलेले आहेत मंचुरियन बॉल्स. आता त्याच्यावरती एकदम ग्रेव्ही आपण ऍड केलेली आहे. ग्रेव्हीचा चांगला ग्लेज आलेला आहे. वाव, म्हणजे तोंडाला ना पाणी सुटलेलं आहे. आता याच्यावरून आपल्याला फक्त आई थोडंसं स्प्रिंग अनियन टाकायचं ना, कांद्याची पात. हे आपण कांद्याची पात टाकून घेतलेली आहे याच्यावरती. वाव, हे आता ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. आता ह्याचे आपण प्लेटिंग करून घेऊया. वाव, आपलं गोबी मंचुरियन रेडी झालेलं आहे. एकदम रेस्टॉरंटचा लुक आलेला आहे. रेस्टॉरंटमध्ये सर्व करतात तसं. माझ्या तोंडाला तर भरपूर पाणी सुटलेलं आहे. तर मी तर आता खायला बसणार आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही डिश. आणि मुंबई की राई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा प्रतिसाद भरपूर ऑसम येतोय, मला भरपूर आवडतंय. व्ह्यूज वाढत आहेत आपले आणि कमेंट्स पण चांगले येत आहेत. ब्लॉगमध्ये काही बरोबर नसेल तर तुम्ही ते पण ॲड करू शकता. ऑब्विसली आपण शिकत आहोत सगळ्या गोष्टी. तर डू सपोर्ट मुंबई की राई चॅनल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचा प्रतिसाद भरपूर छान आहे. भरपूर छान लोक आहात तुम्ही. तर असंच चॅनलला लाईक शेअर करत जा, तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करत जा हे व्हिडिओज. आणि तुम्हीही ट्राय करून बघा ही डिश. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पाठवा. तुम्ही करू शकता, त्याच्यात काही इश्यू नाहीये. आणि येस, बट डू सपोर्ट मुंबई की राई चॅनल. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.